चला पंच आतमध्ये चला. लॉर्ड्स आयोजकांच्या वतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ABCDEF असे ग्रुप होते. डेली मॅच होती, तो डेली मॅचचा ग्रुप आहे F. विजयी संघांचे आम्ही ग्रुप वाईज नावं टाकलेली आहेत. फक्त 2 टीम बाकी आहेत. फायनल डे विजयी संघ आणि आजचा दिवस विजयी संघ अशा त्या 2 चिठ्ठ्या आहेत. बाकी 4 संघ जे क्वालिफाय झालेत त्यांची नावं आहेत. त्यांची नावं आहेत. त्या मॅचेस उद्याच होतील, परंतु त्या कशा असतील त्या आता लाईव्ह ड्रॉ इथे सगळ्यांच्या समक्ष होईल. त्या 6 चिठ्ठ्या एक चिठ्ठी उचलली जाईल. पहिल्या 2 चिठ्ठ्या ज्या उचलल्या जातील त्यांची मॅच असेल, त्यानंतरच्या 2 चिठ्ठ्या त्यांची मॅच आणि त्यानंतरच्या चिठ्ठ्या त्यांची मॅच. चला सगळे आयोजक आपण समोर या. आणि मॅच सुरू होण्याच्या अगोदर लकी ड्रॉ इथे, लकी ड्रॉ नाही माफी असावी, मॅच ड्रॉ आपण इथे करतोय. ABCDEF 6 ग्रुपचा पंच. 1-2 मिनिटं थांबा आपण, फक्त 2 मिनिटं. हा ड्रॉ आहे 6 टीमसाठी. हा जो ड्रॉ आहे 4 संघ क्वालिफाय झालेत, त्यांची नावं आहेत. आजचा दिवसाचा जिंकणारा संघ, फायनल डे विजयी संघ असे 2 चिठ्ठ्या आहेत. पहिल्या 2 टीम पहिल्या 2 चिठ्ठ्या उचला. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचला, बाकी नका उचलू. थांबा. पहिल्या 2 चिठ्ठ्या कोणत्या आहेत त्यांची नावं. त्यांचा सामना असेल सुपर 3 साठी. आजचा विजयी संघ आणि त्याच्या विरोधात खेळेल जय हनुमान पोशीर. चला लिहून घ्या. आजचा विजयी संघ त्यांच्या विरोधात खेळेल जय हनुमान पोशीर. म्हणजे आज जो क्वालिफाय होईल त्यामधला संघ खेळेल जय हनुमान पोशीरच्या विरोधात. आणि दुसरी लढत अशी होईल सुपर 6 ची. काळ भैरव मालेगाव आणि त्यांच्या विरोधात वामन एंटरप्राइजेस, पवन एंटरप्राइजेस जय हनुमान कळबोली. पवन एंटरप्राइजेस जय हनुमान कळबोली विरोधात काळ भैरव मालेगाव. आणि आता शेवटच्या 2 चिठ्ठ्या सगळ्यांना ठाऊक असतील. उद्याचा विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळेल पिंपळोली. हे 3 मॅचेस सुपर 6 च्या फिक्स झालेल्या आहेत. फक्त आजचा विजेता संघ, उद्याचा विजेता संघ त्या ग्रुपमध्ये खेळतील. पोशीरच्या विरोधात आजचा विजेता संघ. दुसरा सुपर 3 ची दुसरी मॅच अशी असेल कालभैरव मालेगाव विरोधात कळंबोली आणि पिंपलोली विरोधात उद्याचा विजय संघ जो क्वालिफाय होईल तो. या मॅचेस किती वाजता होतील हे आयोजक तुम्हाला पोहोचवतील. लॉंगॉनच्या दिशेने हा फटका खेचलाय क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हाताला लागून बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. नंदू शेळके यांना विनंती आपण मंचावरती यावं. 7 धावा. सामना चालू आहे पहिल्या फेरीतील शेवटचा.
स्वर्गीय मंगेश स्मृती धोत्रे आणि त्यांच्या विरोधात मात्र 2 हात करतोय गुणगे संघ, सोमजाई गुणगे. पंचांकडे जोरदार अपील आणि ते विकेट घेतले संकेतने. बाद होतोय फलंदाज आकाश. महत्वाची विकेट. झाल्या त्या 7. मिडॉनच्या दिशेने एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि धोत्रे संघाची धावसंख्या आहे ती 1-8. धावसंख्या 8. दोस्ती ग्रुप आणि जनमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीने आयोजित आमदार चषकाची स्पर्धा. मजा आली आज, आनंद घेतला. कैलास, एवढ्या दिवसात मी हसलो नव्हतो, आज जो हसलोय या स्टेजवरती. धमाल धमाल केली आज, अक्षरशः धमाल केली. आणि बऱ्याच दिवसांचं एक प्रेशर होता, लॉंग शेड्यूल होतं, बऱ्याच स्पर्धा चालू आहेत, तालुक्यात दिसत नाही असे बऱ्याच जणांचं म्हणणं देखील आहे. परंतु होतं असं की बाहेरच्या स्पर्धांची एकदा आपल्याला तारीख मिळाली की मग त्यांना वेळ दिला की तिकडेच जावं लागतं. मी मंगेशने कॉल केला का एखाद दिवस तो ठेवतो, मला दरवर्षी ठेवतो स्पर्धेमध्ये. फक्त तारीख कधी कधी मग उलटी इकडे तिकडे होते, परंतु माझा प्रयत्न असतोच की एखाद दिवस द्यावा स्पर्धेला. मला अद्यापही आठवते की वाकसगावची स्पर्धा प्रीमियर लीगची स्पर्धा होती, डेच्या स्पर्धेला आलेलो. त्यानंतर मला असं वाटतं आत्ता आलोय. हॅलो, आजचा विजयी संघ आणि जय हनुमान पोशीर यांच्यासाठी उद्या बरोबर 4:30चा टायमिंग असेल. 4:30ला आपलं रिपोर्टिंग असेल. 5 वाजता पहिला बॉल पडेल, याची नोंद घ्या. तदनंतर दुसरी मॅच आपल्या भेटीला येईल कालभैरव मालेगाव आणि त्याच्या विरोधात पवन एंटरप्राइजेस कलंबोली. हा, या सेमीफायनलच्या मॅचेस असतील, याची नोंद घ्या. पहिली मॅच असेल आजचा विजयी संघ आणि जय हनुमान पोशीर यांच्यातली. दुसरी मॅच आहे कालभैरव मालेगाव आणि पवन एंटरप्राइजेस कलंबोली.
फलंदाज मात्र इथे बाद झालाय. चांगला झेल इथे घेण्यात आला. ऋषिकेश गोलंदाजी करतोय आणि धोत्रे संघाची धावसंख्या ती 8 विकेट गेल्यात 2. फिरकीपट्टू ज्येष्ठ खेळाडू नंदू शेळके आणि आमचे बर्थ डेट सेम आहे दोघांची. आठ धावा 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती वैभव दाखल झालाय. महत्वाचा खेळाडू आहे. सेकंड पोझिशनला आलाय. क्लीन बोल्ड पहिलाच बॉल फेस करत असताना गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. ऋषिकेशने दांडी गोल केले आणि जल्लोष पहा ऋषिकेशचा परफेक्ट यॉर्कर बॉल वैभव साठी महत्वाची विकेट. इट्स अ रिअली बिग विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये ऋषिकेशचा हा चेंडू परफेक्ट ब्लॉक होलला. परफेक्ट ब्लॉक होल. डेंजरस बॉलिंग बाय ऋषिकेश. फ्रंट अँगलने तुम्ही पाहताय. मिडल स्टिक मात्र इथे वाकवले ऋषिकेशने आणि त्यानंतर त्याचा जल्लोष पहा. कमालीचा जल्लोष. आणि बाबू विश्वासे यांच्या वतीने ऋषिकेश साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. का येऊ नये. वैभव सारखा खेळाडू. वैभवची प्राइजलेस विकेट होती आणि त्याची विकेट इथे घेण्यात यश मिळाले ऋषिकेशला. मेडन ओव्हर प्लस 2 विकेट. कारनामा रचलाय आमदार चषकामध्ये. ऋषिकेश गुडगे संघाचा हा ऋषिकेश ज्याने मेडन ओव्हर टाकले. 2 विकेट देखील घेतल्यात. पहिली मेडन ओव्हर. पहिलं निर्धाव षटक आमदार चषकातील वाकदच्या स्पर्धेमध्ये कारनामा रचला ऋषिकेशने. पहिलं निर्धाव षटक टाकलं. अभिनंदन ऋषिकेश. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात 8 आणि विकेट आल्यात 3. 5 षटकांचा हा सामना आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉस साठी या. सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. जय गणेश तळवडे विरोधात मालेवाडी. जय हनुमान मालेवाडी. मोरिया 11 मालेवाडी क्वालिफायर मॅच हारला पोशिरीच्या विरोधात. आठ धावा 3 विकेट. डाव सावरावा लागेल धोत्रे संघाला. वैभवची विकेट गेले. गणेश आणि गौरव. गोलंदाजीसाठी आलाय तो समीर शिंदे गोलंदाजी सेट. एक्सपिरियन्स प्लेयर. आज थंडी वाढले. टेम्परेचर कमी झालंय. मागच्या 3 रात्रीमध्ये अजिबात थंडी नव्हती. संदीप बोराडे तयारीनिशी आलेत. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मागे पाहूया एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. काय गोलंदाजी सध्या चालू आहे गुणगे संघाकडून. बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत परंतु चांगला खेळ चालू आहे. 8 धावा. आमदार चषक उद्या आमदार साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला लाभणार आहे. प्रसादजी तोरवे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. पंचांच्या भूमिकेत राजेंद्र भोईर, हरेश कराळे, आमचे समालोचक मित्र. आज अंपायर या स्पर्धेसाठी संदीप गायकवाड. फुलटॉस बॉल. बॅटची कडा घेतले. हातातून चेंडू निसटला. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. फेक झाले आणि ते 2 धावा. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. 2 धावा. दुहेरी धाव संख्येने धाव फलक 10. धाव संख्या ती मात्र 10. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गौरव आणि गणेशला डाव सावरावा लागणार आहे.
बॅकफुटला जाऊन हा फटका खेचलाय. डीप कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव मिळेल. अत्यंत कसून गोलंदाजी मात्र केलेली आहे. समीर शिंदे गोलंदाजी करतायत आणि त्यांचे बंधुराज संदीपजी शिंदे. ही व्यक्ती सर्वांना सांभाळून घेणारी व्यक्ती आहे. कदाचित ते देखील सामना पाहत असतील. पुढे टाकला चेंडू. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. फक्त एकच धाव. आता कोणता फलंदाज आक्रमण करणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तिसरं षटक चालू आहे. 5 ओव्हरची मॅच. हातातून चेंडू निसटून चालले गणेश आणि गौरव. धावसंख्या 12. समीर 4 धावा दिल्यात आतापर्यंत. आणखी एक यॉर्कर बॉल. समीरला ठाऊक आहे की एक्झॅक्टली बॉल कुठे टाकायचं आहे. वैभवची प्राइजलेस विकेट होती. ऋषिकेशने ती घेतली आणि तिथेच मात्र दबाव वाढलाय. परंतु तो दबाव झुगारून फलंदाजी करावी लागणार आहे धोत्रे संघाला. 12 धावा 3 विकेट. लास्ट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या चेंडूवरती देखील आले इथे एक धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त आणि धोत्रे संघाची धावसंख्या ती अवघी 3-13. 13 धावा. जय गणेश तळवडे आणि त्यांच्या विरोधात मालेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी या. सुसज्ज असं एक क्रीडांगण, समोरची टेकडी जिथे बसून प्रेक्षक वर्ग आनंद घेत असतात. मॅचेस उद्याचे ड्रॉ देखील तयार झालेले आहेत. संदीप सरांनी मगाशी आमच्या सूचना दिल्या की तुम्हाला किती वाजता पोहोचायचंय. 3 ओव्हर धावा आहेत त्या 13. गणेश आणि गौरव. 5 ओव्हरची मॅच. आता रात्रीचे 2 वाजलेत. उद्या लवजी आणि त्यांच्या विरोधात भडवल बी पॉझिटिव्ह, डेंजरस, व्हेरी डेंजरस टीम. आणि फणस डोंगरे विरोधात शिवशक्ती कडाव. श्री 11 चांदई, जयशंकर चांदई आणि त्यांच्या विरोधात कानोर बॉईज असेल. आणि दापोली त्यांच्या विरोधात जोगेश्वरी. नांदुरकी आहे की जांदुरकी आहे ते जरा बघून घ्या, परंतु मला असं वाटतं नांदुरकीच आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर गोलंदाजीसाठी आलाय. ऋषिकेश फेक होते. 2 धावा मेडन ओव्हर टाकली होती ऋषिकेशने. आता ती मेडन ओव्हर टाकले, तिचा विसर पाडावा लागेल फलंदाजांना. आक्रमण करणं गरजेचं आहे. चौकार षटकार फार महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. एक भली मोठी धावसंख्या उभारायची असेल, सन्मानजनक, भली मोठी नाही सन्मानजनक धावसंख्या, तर गौरव आणि गणेशला बॅटिंग करावी लागणार आहे. धावा झाल्यात त्या 15, विकेट गेल्यात 3. चौथं षटक मार्गस्थ आहे. ऋषिकेश गोलंदाजी करतोय. पुढे होऊन मारलेला हा फटका. डीपला प्रोटेक्शन आहे. 20 शेप मध्ये हा फटका होता. फेक झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला हातातून चेंडू निसटला. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये नक्कीच थोडी खराब कामगिरी केलेली आहे गुणगे टीमने. बॉलिंग अटॅक चांगला आहे. संदीप गायकवाड फोटो काढू नका. लॉंगॉनच्या दिशेने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 18. KTC लाईव्ह इव्हेंट. पंचांची भूमिका सोपं काम नाहीये. शेवटी पियुष इथे जिंकलाच. 18 धावा 3 विकेट. हा भन्नाट गोलंदाजी आहे ऋषिकेश कडून. गतीपेक्षाही टप्पा त्याचा एवढा अचूक आहे आणि तो यॉर्कर बॉल नेहमी त्याच्या लक्षात राहील. का लक्षात राहू नये. एक आक्रमक फलंदाज, धोत्रे संघाचा आधारस्तंभ फलंदाजीतला. तालुक्याची देखील फलंदाजीमधील क्रमवारी आपण नक्कीच पाहिली तर वैभवचं नाव अग्रस्थानी असतं. इथे अपील. मागच्या पायावरती चेंडू आदळलाय. फलंदाज होईल बाद. आणखी एक विकेट ऋषिकेशच्या खात्यात.
18 धावा धाव फलकावर. हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 19 धावसंख्या धाव फलकावर. वाडीश लॉंगॉनच्या दिशेने मारलेला फटका. वा काय बॅकअप केलंय. चांगली फिल्डिंग. दोन धावा जोडल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर 21-21. हा उद्या लकी ड्रॉचे 2 शूज असणार आहेत. म्हणजे 2 शूज म्हणजे 2 शूजच्या पेअर आहेत. लकी ड्रॉ उद्या 2 असतील. त्यासाठी पारितोषिके स्पोर्ट्स शूज. एक असेल प्रेक्षकांसाठी आणि एक असेल पंच आणि समालोचकांसाठी. लकी ड्रॉ मध्ये 7वी चिठ्ठी निघाली संदीप बोराडे यांची. 4थी चिठ्ठी राजेंद्र भोईर यांची आले. हरेश कराळे पाहतायत. पहा त्यांचा नंबर कितवा आहे. 5वा. पक्के नशीब आहेत. चला थट्टा मस्करी खूप झाले. 21 धावा झाल्यात. धावा पाहिजेत दोतरे संघाला किमान 35 ते 40 पर्यंत. अल्पेश आलाय. हुक करण्याचा प्रयत्न. टॉपेज घेतले आणि ते झेल घेतलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये. प्रज्योत घोसाळकरने हा झेल घेतलाय. आता ही क्लिप व्हायरल होईल. हुक करण्याचा प्रयत्न होता आणि प्रज्योत घोसाळकर नामचीन खेळाडू. ग्लेन फिलिप्स नंतर त्याचाच नंबर लागतो फिल्डिंग मध्ये. त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि एका हाताने बल्ब जसा काढावा तसा त्याने झेल घेतला आणि चुंबन देखील घेतलं चेंडूचं. थांबा मला लाईव्हला कमेंट टाकावी लागेल पहिली. इकडे ब्रावो बघ. फिरकीचे जादूगर नंदू शेठ. चॅम्पियन चॅम्पियन. चला मॅच कडे वळूयात. 21 धावा. चला तलवडे संघ आणि त्यांच्या विरोधात अपील केली जाते आणि ते फलंदाज बाद झालाय. धोत्रे संघ नक्की करतोय काय. अल्पेशच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. आणखी एक मोठी अनाउन्समेंट आता आपण या इनिंग ब्रेक नंतर करू. सर्वात मोठी अनाउन्समेंट. बिग अनाउन्समेंट. धावा पाहिजे धोत्रे संघाला. पाठलाग चालू आहे परंतु नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार शेवटी का होईना परंतु धावा येत आहेत. लेफ्टी बॅटर दीपकच्या बॅटमधून हा चौकार आला. 21 होत्या. चौकार आला. धावा झाल्या त्या 25. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. चला चेंडू द्या. पंचवीस धावा 6 विकेट. हा चेंडू थोडा खाली राहिला. अल्पेश गोलंदाजी करतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. समीर शिंदेने खरोखरच कंट्रोल केलंय
अक्षरशः धोत्रे संघाला अपेक्षा खूप होत्या धोत्रे संघाच्या की फलंदाजीमध्ये ते आक्रमण करतील, मोठी धावसंख्या उभारतील, कारण या टीमचा महत्त्वाचा खेळाडू 4th पोझिशनवरती येतो. म्हणजे पाक किती तगडी बॅटिंग लाईनअप आहे तरी सुद्धा त्यांची धावसंख्या 25 आहे. खरोखरच खूपच चांगली गोलंदाजी केली. संकेतने पहिल्या धावा दिल्या 8, पहिल्या ओव्हरमध्ये 8 दिल्या. ऋषिकेश मेडन ओव्हर 2 विकेट. समीर शिंदे 5 धावा. ऋषिकेश पुन्हा आला, त्याने 1 विकेट घेत 8 धावा दिल्या आणि आता अल्पेशने फक्त 4च दिल्यात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि ते अपील केली जाते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर झालाय, स्टंपच डायरेक्ट मोडलाय. स्टंप मोडलाय, तपासलं जाईल सेकंड रन साठी. हा, पहिली धाव तर झालेलीच आहे, सेकंड रन चला तपासलं जाईल. एक धाव तर नक्कीच आहे, स्कोर 26 आहे. बॅटर सेफ आहे. पॅनल्टी द्या फिल्डरला, स्टंप मोडला. जोरदार हिट त्याने केला. बंगेश वैखरे मैदानाच्या आतमध्ये गेलेत, त्यांची धुलीवंदन अजून काही संपली नाही. हा, आता स्टंप मोडला आहे. काय परफेक्ट थ्रो होता ना ऑन द स्टंप. लास्ट बॉल 26 झाल्यात. एखादा षटकार, एखादा चौकार, धावा पाहिजेत. लॉफ्ट करायचं होतं बॅटची आउटसाइड एज आणि पुन्हा एकदा जेल सोडलाय. गुडघे संघाने फिल्डिंग मध्ये चुका केल्यात, परंतु बॉलिंग एवढी त्यांनी टाईट ठेवली की त्यांनी धोत्रे संघाला 27 वरती रोखलं. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा, 6 विकेट, 28चं टार्गेट आहे. या आपण करतोय टॉस नेक्स्ट मॅचचा. मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात 2 हात करेल जय गणेश तळवडे. चला टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, विलंब करू नका आपण. मालेवाडी या ठिकाणी उपस्थित आहे, श्री गणेश तलवडे टीम. चला या टॉस करण्यासाठी आपण टॉस केला जाईल यावेळी. श्री गणेश तलवडे टीम, चला अप्पा हजारे. चला अप्पा आले तर या. चला मंगेशजी वैकरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल यावेळी. अगदी एकीकडे आपण पाहतोय मालेवाडी टीम आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी श्री गणेश तलवडे, जानुमान मालेवाडी दोन्ही टीम. मालेवाडीचा कॉल आहे, पाहूया काय घडतंय. कॉल आहे हेड, आलाय हेड. यस, डिसिजन मालेवाडी टीम. आम्ही गोलंदाजी करू. यस, मालेवाडी टीम आज मगाशी सुद्धा तोच प्रश्न होता, परंतु एकंदरीत आता स्पर्धा केल्यात समोर अगदी टफ फाईट टीम आहे. फिल्डिंगचा निर्णय तुम्ही घेतलाय, परंतु फिल्डिंग करत असताना श्री गणेश तलवडे टीमला किती धावापर्यंत रोकाल? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 4 ओव्हरचे मॅच आहे, अर्थातच 35 ते 40, परंतु हे करत असताना अतिशय असा काही गोलंदाज ज्याच्यावरती फार मोठा विश्वास असेल की जो कमीत कमी धावा देईल. यस, पॉवर प्लेचा आमचा जो गोलंदाज आहे त्याच्यावरती आमचा खूप विश्वास आहे. यस, थँक्यू. त्यानंतर तलवडे टीम टॉस गमावलाय, जिंकला असता तर निर्णय काय? बॅटिंग घेतली असती, म्हणजे जे तुम्हाला हवंय ते तुमच्या वाट्याला जरूर आलंय. परंतु आता समोर मालेवाडी टीम आहे,
एक टार्गेट सेट करायचं असेल, डोक्यात कुठेतरी टार्गेट असेल मालवाडी टीमच्या विरोधात, त्यामुळे किती धावा पहिल्या इनिंगमध्ये साकाराल बॅटिंग करत असताना? 48 ते 50 सर. 48 ते 50. आणि असं करत असताना महत्त्वपूर्ण 2 बॅटर. आप्पा हजारे, गुरु बाबरे, अक्षय. चला मग शुभेच्छा असतील तुम्हाला या सामन्यासाठी. आपण जाऊयात अगदी मॅचला एकीकडे होईल सुरुवात. तोच ती ग्रुप जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2025 ची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या 4थ्या रजनीचा खेळ या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी राहिली अर्थातच सोमजाई गुंडगी टीमची. एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर अनुश्री 11 धोत्रे आणि त्याच्या विरोधात सोमजाई गुंडगी टीम आपण पाहतोय. आणि या दरम्यान पहिल्या इनिंगमध्ये उत्कृष्ट स्पेल हाताळलं संकेत, ऋषिकेश, समीर आणि कल्पेश यांनी. आणि ही स्पेल हाताळत असताना इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळाला अल्पेश. आणि त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर ऋषिकेशने या स्पर्धेमध्ये चमत्कार जरूर घडवला. 2 विकेट तर त्याच्या खात्यावरती जमा झाल्यात, परंतु या स्पर्धेतली पहिली मेडन षटक ज्याच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली. आणि फार या मेडन षटकाने अगदी अनुश्री 11 धोत्रे टीमला बॅकफुटवरती जरूर धाडलाय. परंतु पाहूया काय घडतंय. अजूनही मॅच संपली नाहीये, कारण टार्गेट मात्र सेट केलंय ते 28 धावं संख्येचं. आणि 28 धावं संख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. अगदी जे झेल झालंय, अप्रतिम झेल पाहत होतो आपण. जसं म्हटलं गेलं थोडं वातावरण तितकंच टाईट होतं, परंतु अशा परिस्थितीत आणि कौतुकास्पद आहे प्रज्योत घोसालकर यांचा टिपलेला झेल आणि तदनंतर मात्र या सामन्याला मिळालेला युटर्न. जाऊया मॅचकडे. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती तेज तर्रार गोलंदाज वैभव रसाल सध्या पाहायला मिळेल. तर एकीकडे सलामीची जोडी मैदानात आहे समीर आणि त्या समेत संकेत. चला जाऊया मॅचकडे. सचिन मिरकुटेला जोपर्यंत कूलर मिळत नव्हता तोपर्यंत त्याची छाती धडधडत होती. त्याला नक्की वाटलं ट्रायल आहे की ओरिजिनल झालंय. असो, परंतु आजचा लकी ड्रॉचा तो मानकरी ठरलाय. चांगला बॉल. यावेळी मात्र पहिल्याच बॉलवरती एक रणनीती जरूर आखली आहे ती वैभव रसालने. दुसऱ्या बॉलवरती माफी असावी, बॅक टू बॅक 2 डॉट आलेत आणि या डॉटच्या मदतीची गरज आहे सध्या अनुश्री धोत्रे टीमसाठी. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेल्यानंतर एक चांगला स्पेल हाताळला गेला तो मात्र सोमजाई गुंडगी टीमकडून. चांगल्या बॉलिंग अटॅकने मात्र या धावसंख्येला त्यांनी रोखलं, जिथे मात्र खऱ्या अर्थाने 50 ते 55 धावा यायला पाहिजे होत्या, परंतु इथे 28 धावसंख्येचं टार्गेट स्वतःसाठी सेट करून घेतलं. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अगदी वैभव रसालच्या या गोलंदाजीला थांबवण्याचा प्रयत्न आहे का समीर शिंदेचा, हा प्रश्न जरूर मैदानात निर्माण झाला आहे. कारण अद्यापर्यंत 3 डॉट सुरुवातीचेच पाहायला मिळत आहेत वैभव रसालच्या गोलंदाजीतून. चांगला पटका. वाट पाहिली खरं म्हणायला गेलं तर खराब बॉलची. आणि इथे समीर शिंदेच्या बॅटमधून येतोय स्क्वेअर लेग रिजनचा चौकार. डीजे
5 बॉल 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. समीरला सुद्धा माहीत होतं की सध्या सामन्यामध्ये कलाटने खराब चेंडूंची वाट पाहावी लागेल, कारण एक लो स्कोरिंग मॅच सगळ्यांच्या पेटीला जरूर आली आहे. सेकंड राऊंडची मॅच मात्र 4 षटकांची असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. दोन्ही संघ म्हणत असेल तर आणखी कमी षटकांची होऊ शकते, परंतु आयोजकांच्या वतीने 4 ओव्हर. इथे वाईटचा इशारा. आधीच कर्जबाजारीनं त्यात उसणं मागतोय शेजारी, अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळतीये. संदीप गायकवाड काय सांगाल? अगदी मी तर म्हणेल फार धावसंख्येचा डोंगर कमतरतेत आला. ते आजकाल सध्या आपल्यावरचं प्रेम त्यांचं कमी झालंय, त्यामुळे ते कॉमेंट्रीला सध्या कमी पडतात. वाईटचा इशारा. वाईटच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला फटका आहे. गॅपचं सिलेक्शन करत होता, परंतु इथे अगदी हलक्याशा हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर एक धाव कंप्लीट झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या ते टोटल 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 7 या आकड्यावरती. फटका सजवलाय. अगदी संत गतीने क्रिकेटला घेतलंय सोमजाई गुंडगे टीमने. या मॅचमध्ये जर विचार करायला गेलं तर धावसंख्येचा जो डोंगर आहे तो मात्र फार कमतरतेत आहे. धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत या ठिकाणी 8 आकड्यावरती. जाऊया मॅचकडे. अर्थातच पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. इथे जर इकॉनॉमिकल स्पेल हाताळला गेलं तर काहीसं सामन्यामध्ये कलाटणी जरूर मिळू शकते, परंतु एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट होईल. मी म्हटलं ना कासवाच्या संत गतीने चालू आहे, कारण धावसंख्येचा विचार करायला गेलं तर आव्हान कठीण नाहीये. एकात खराब बॉल, त्याच्यावरती मोठा फटका. चांगला फटका. यावेळी परतीचा प्रवास करावा लागेल तो फलंदाज संकेतला. पहिला झटका लागलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो आकाश बॉलरने. गतवर्षी काय परफॉर्मन्स केला होता चांदईच्या टुर्नामेंटमध्ये. दादा शेकोटी विजवा बराच दूर आता मैदानात आलाय. मंगेश दादा वैकरे कुठे आहेत आपण? स्टेज कडे या. बॅटर चला. पोचले पण आतमध्ये. हा बॅटर नेम पुष्कर. पहा ना नाव सुद्धा पुष्कर आलं. इंग्लिश मध्ये म्हणायला गेलं तर वेगळंच आहे. पुष्कर असो, चांगलं आहे. हे खरं आहे ना. तुम्ही विचारलं लाईव्ह वाल्यांनी
की कुठे म्हणलं पुश कर. चांगला फटका. काही काय ना असो, 2 वाजले का कॉमेंटेटर जोबात येतात. काय संदीप सर बरोबर आहे ना. तरच त्यांनी शांतता घेतली आज. ददावती शेकोटी विजवा दूर फार आतमध्ये आलाय. मालेवाडी टीम ओके. इथे 2 धावा आल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 11 या आकड्यावरती. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र फटका फसलाय. याही फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पडलंय. अगदी आकाश, मला गतवर्षाची पुन्हा एकदा तीच रजनी आठवून दिली आहे, ज्या रजनीची चर्चा संपूर्ण कर्जत तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच कर्जत तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून ज्या ट्रॉफीकडे पाहिलं जातं, RKJK ट्रॉफी, आणि त्या ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलर हा किताब मात्र ज्याच्या नावावरती होता तो आकाश सध्या गोलंदाजी करताना दिसून आलाय. चांगलं स्पेल त्याने आत्तापर्यंत हाताळलाय. 4च धावा खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने परतीच्या प्रवासाला भाग पाडल्यात. आव्हान कठीण नाही आहे समजा गुणगी टीमसाठी, परंतु ही मॅच बनवण्यासाठी वेळ सुद्धा लागणार नाही. ऋषिकेश न्यू बॅटर, ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये पहिला मॅडन षटक फेकलाय. पहिल्या इनिंगचा विचार करायला गेलं तर मॅडन षटकाचा हा मानकरी, परंतु आता मात्र बॅटिंगसाठी मैदानात आहे. आणि आकाश त्याला ते प्रत्युत्तर देताना दिसेल का ते पाहूया, कारण इथे फार महत्त्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती निरीक्षणात्मक कामगिरी केली जाते, कारण अद्यापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले 11 आकड्यावरती. बॉल कमतरतेत होते, धावसंख्यासुद्धा तितकीच कमतरतेत पाहायला मिळाली, आणि तशा परिस्थितीत पहिल्या इनिंगचा खेळ संपला. आणि इथे आता बॉल जास्त आहेत ना, धावा मात्र अनुष्ठ 11 धोत्रे टीमसाठी कमतरतेत पाहायला मिळत होत्या, परंतु त्या धावांना सुद्धा रोखण्याचं आव्हान त्यांनी आता घेतलेलं आहे. हा चांगला फटका, गॅप सिलेक्शन आपण पाहतोय. बॉलला दिशा दिले, पॉइंट रिजन स्वीप केलाय. अगदी बॉल जाईल कार्पेट पद्धतीने चौकारात. इथे 4 धावा येतील. 4 धाव्यांच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 15 या आकड्यावरती. 28 धावा संख्येचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावर. कमॉन डीजे. षटक आता पुन्हा एकदा तिसऱ्या गोलंदाजाच्या हातात येईल, परंतु वैभव रसालच्या हातात पुनश्च गोलंदाजी पाहायला मिळतीये. जरूर 7 धावा त्याने खर्च केल्यात, परंतु शेवटच्या बॉलवरती आकाशच्या आलेला चौकार निराशा देऊन गेलाय. कोणती विकेट नव्हती वैभव रसालला, परंतु आता या क्षणी एक निर्णायक गोलंदाजी त्याच्या हातात आहे, कारण 18 बॉल शिल्लक आहेत आणि या 18 बॉलमध्ये आता तब्बल करायच्या आहेत त्या मात्र 13 धावा. हा चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. याही खेळाडूला मी अनुभवलं होतं अगदी शेलूच्या मैदानावरती 3-4 वर्षांपूर्वी. काय बॅटिंग लाईन साकारली होती, परंतु इथे गोलंदाजी त्याच्या हातात जरूर आहे. आणखी एक डॉट बॉल. या डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहतोय इथे सिंगल जरूर पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 16 आकड्यावरती.
वैभव आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी सध्या मैदानात पाहायला मिळते. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच मात्र इथे अपील फेटाळतायत आणि इथे डॉटची संगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. फार मॅच रंगात आली. खरं म्हणायला गेलं तर जसं मागच्या 2 षटकांमध्ये 13 धावांची गरज होती, परंतु इथे हा बॉल झाल्याच्या नंतर बरंचसं समीकरण आपल्याला मांडता येईल. पाहूया काय होतंय. कारण आता वैभव रसालचा हा शेवटचा बॉल आहे. तदनंतर पुढच्या 2 गोलंदाजांवरती ऑस्ट्रेलियन धोत्रे टीमची मदार असेल. सोमजाई गुंडगेनी ज्या पद्धतीचे स्पेल हाताळले आहेत त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या आता मैदानावरती ऑस्ट्रेलियन धोत्रे टीमकडून पाहायला मिळते. युटर्न दिलाय तो मात्र वैभव रसालने या मॅचमध्ये. चांगला फटका यावेळी मात्र एक धाव तर कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. टोटल पोहोचली आहे ती मात्र 18 आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. हे आधी माहीत असतं तर लकी ड्रॉच काढला नसता अगोदर. अन्याय आहे यार आमच्यावर. अरे बरोबर गेलो असतो ना आपण. चला जरा स्पीडअप करा आता. विलंब लावू नका कारण अजूनही 3 मॅचेस तुमच्या नंतर बाकी आहेत. हर्षद चौथं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 12 बॉल आणि 10 ची गरज आहे. KTC लाईव्हचे सर्वे सर्वा अजिंक्य पवार यांचं आगमन. फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट झाली त्यांची, आता नाईट शिफ्ट चालू आहे. फार चांगला बॉल डॉट आलाय. आणखी करामत यावेळी पाहायला मिळतीये. हा सामना फार अटीतटीचा होतोय. हर्षदची करामत. पहिला तर डॉट आलाय. चांगला फटका. यावेळी मात्र समीर शिंदेने मैदानात दाखवलाय की जसा मी पहिला चौकार ठोकू शकतो 3 बॉल डॉट काढल्याच्या नंतर, तसाच पहिला षटकार या इनिंगमध्ये पाहायला मिळालाय. आणि या षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 24 आकड्यावरती. अरे प्लेयर थोडे आले तर बरं होईल. असो पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात. इथे चांगली फिल्डिंग. 1 धाव तर कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली. जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. मालेवाडी आणि त्याच्या विरोधात तलवडे टीम. हा फटका सज्जवलाय परंतु इथे येतोय विनिंग स्ट्रोक.